तुमचा आपल्या सर्वांच्या शो मध्ये इंडियाचा आयडल. आता आपला पहिला कंटेस्टंट आहे, तो आपण पाहूच. हा, तुमचं नाव काय? अभय उघडे. उघडे काय? हा हा, चालेल. आशिक बनाया हे गाणं म्हणून दाखवा. फिक्स वाली बात को खिचखिच दूर करो. आशिक बनाया, आशिक बनाया, आशिक बनाया आपने. वाह वाह वाह, अति सुंदर, अति सुंदर. नेक्स्ट कंटेस्टंट हाजीर हो. ओ इथे नाही, तिथे तिथे. हा, तर तुमचं नाव काय? माझं नाव अथर्व नटकटे. नटकटे, चालेल. गाणं म्हणा. आशिक बनाया, आशिक बनाया, आशिक बनाया आपने. मला तुमच्यासाठी एकच शब्द आहे, वाव. नेक्स्ट कंटेस्टंट यावे. तुमचे नाव काय? आपण का नाम समीर बाटलीवाला आहे क्या? बाटलीवाला, गाणं म्हणा. आशिक बनाया, आशिक बनाया, आशिक बनाया आपने. वा 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 वा, तुमच्यासारखं गाणं कोणी बोलू शकणार नाही. नेक्स्ट कंटेस्टंट. हाय, मी रूपरेखा बेंगॉली. अरे हे तर फास्टच आहे. आपण सगळ्यांना गाणी म्हणा सांगतो आणि हे तर स्वतःच म्हणतात. गाणं म्हणते. हा बोल. आशिक बनाया, आशिक बनाया आपने. थँक्यू. वेलकम वेलकम, खूप सुंदर. नेक्स्ट कंटेस्टंट. ओ थांबा, मला बोलून देत तरी. तुम्ही तर बोलायच्या आधीच हाजीर झालात. हा, आशिक बनाया गाणं म्हणा. आशिक बनाया, आशिक बनाया आपने. विसरली वाटतं मधलं वाक्य, न सांगताच चालून गेली. नेक्स्ट कंटेस्टंट. साक्षी लांबे. साक्षी लांबे काय? तुमचं आडनाव लांबे, मग तुम्ही एवढं जवळ का? लांब जा ना. ओ तेवढं लांब नाही, जरासं जवळ. हा, आशिक बनाया गाणं म्हणा. आशिक बनाया, आशिक बनाया, आशिक बनाया तुमने. सुंदर. आपलं पहिली फेरी संपली आहे, आता दुसरी फेरी. सगळ्या कंटेस्टंटनी स्टेजवर यावे ही विनंती. अरे हा, तर आपली दुसरी राऊंड आहे, तिचं नाव आहे जोक राऊंड. पण 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 ती राऊंड ब्रेक नंतर. रूपरेखा. आजच्या आपल्या ठळक बातम्या. आपण आता पोहोचलोय अनल शांती गणेश सोसायटीमध्ये. आपण त्यांच्या लोकांना आता काही काही प्रश्न विचारूया. आपण आता यांना विचारूया. बोला. आपल्या बिल्डिंगचा म्हणजे सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गच्ची बंद का ठेवतात? एवढंच बोलू शकतो. त्यामुळे मग खेळायला मिळत नाही आणि महत्वाचं म्हणजे बिल्डिंगच्या खाली प्लेन का करून घेत आहे, त्यामुळे आम्हाला सायकल चालवायला येत नाही. गच्चीत आम्हाला स्केटिंग पण करायला मिळत नाही. हे बरोबर नाही. दिस इज नॉट फेअर. झोपडपट्टीतले मुलं आत येतात, याचा अर्थ असा की आपला वॉचमॅन बरोबर नाहीये. थँक्यू. एक सदा असतो आणि एक दादा असतो. दोघं हिऱ्याच्या शोधात पडले असतात. दादा असतो तो 1 मीटर खोदतो तरी त्याला हिरा मिळत नाही. सदा असतो तो अर्धा मीटर खोदतो तरी त्याला
मुलगा मिळतो असे काय सांगा पाहू. नाहीये हिरा एक सदा के लिए. सुंदर सुंदर. दुसरा स्पर्धक. एकदा दोन माणसं एकामेकांची चर्चा करत असतात. एक बोलतो आजची तारीख काय, दुसरा बोलतो मला माहित नाही, तो पेपर पडलाय त्याच्यावर बघ. तो बोलतो, पहिला माणूस बोलतो अरे तो कालचाच पेपर आहे. सुंदर. एक असा मुलगा त्याला आपले मम्मी पप्पा असतात. आपल्या पप्पाला विचारतो पप्पा पाहुणे म्हणतात ते लोक बोलतात माकड. परत एक क्वेश्चन विचारतो पप्पांना, पप्पा खुर्चीला काय म्हणतात. तिचे पप्पा बोलतात डुक्कर. नंतर मग अजून एक क्वेश्चन बोलतो पप्पांना पप्पा काय म्हणतात. पप्पा बोलतात गाढव. घरी येतात आणि त्याचे पप्पा आंघोळीला जातात. पाहुणे येतात घरी, मुलगा बोलतो या माकडांनो बसा डुकरावर, गाढव आंघोळीला गेले. तुमचा जोक फारच सुंदर होता. दुसरा स्पर्धक. एक शर्मा असतो आणि एक वर्मा असतो. त्या दोघांच्या घरात भांडणं चाललेली असतात. एकदा शर्मा वर्माला खाली भेटतो. शर्मा वर्माला विचारतो तुमच्या घरात भांडणं चालू असताना हसायचा आवाज काय येतो. मग वर्मा बोलतो ते असं आहे की मी असतो बाहेर आणि माझी बायको स्वयंपाकघरात असते. ती भांडी फेकून मारते तेव्हा नेम लागला की ती असते, नाही लागला की मी असते. थँक्यू. सुंदर. दुसरा स्पर्धक. एक चिंटू नावाचा मुलगा असतो. तो शाळेत जातो तेव्हा त्याच्या मॅडम बोलतात की तू ना 5 ओळी शुद्धलेखन लिहून आण. तेव्हा तो घरी जातो. ते मम्मीला बोलतो की मम्मी मला बाईंनी ना 5 ओळी शुद्धलेखन लिहून आणायला सांगितलंय. तेव्हा त्याची मम्मी बोलते हड मेल्या. तेव्हा तो लिहितो पाठीवर हड मेल्या आणि पुढे जातो. तेव्हा त्याला त्याची ताई भेटते. तेव्हा ताई ही मॅन बघत असते. तर चिंटू बोलतो ताई मला 4 ओळी शुद्धलेखन सांग. तेव्हा ना लढाई चाललेली असते. तेव्हा त्याची ताई बोलते ही मॅन. तो चिंटू पाठीवर लिहितो ही मॅन. पुढे जातो. त्याचा भाऊ भेटतो. भाऊला चिंटू सांगतो की मला ना 3 ओळी शुद्धलेखन दे. तेव्हा त्याचा भाऊ अजय देवगणचा पिक्चर बघत असतो. तेव्हा लढाई चाललेली असते. तेव्हा त्याचा भाऊ अजय देवगण वरडत असतो. तेव्हा तो चिंटू लिहितो अजय देवगण. पुढे तो जातो तेव्हा त्याला एक काका भेटतात आणि नंतर तो ना चिंटू बोलतो काका मला फक्त 1 ओळीत शुद्धलेखन द्या. तेव्हा ते काका बोलतात आत्ताच मेला आहे. पुढे शाळेत जातो दुसऱ्या दिवशी आणि नंतर मग मॅडम त्याला सुटवतात आणि बोलतात की तुझे शुद्धलेखन वाचून दाखव. तेव्हा तो चिंटू पटापट शुद्धलेखन बोलायला सुरू होतो. हड मेल्या आणि दुसऱ्यांदा मॅडम बोलतात काय आणि पुढे बोलतो की ही मॅन. नंतर मॅडम बोलतात गप्प बस. नंतर तो बोलतो अजय देवगण. मॅडम बोलतात की तुला प्रिन्सिपलांकडे नेऊ का. तेव्हा चिंटू बोलतो आत्ताच मेलाय. सुंदर. दुसरा स्पर्धक. एक जज असतो आणि एक माणूस असतो. तर जज तो माणूसला विचारतं फुटबॉल येतं. तर तो माणूस बोलतो हां. तर तो बोलतो टेनिस येतं. तो बोलतो हां. तर नंतर जज विचारतात टेनिस येतं. तर बोलतो हां. नंतर परत तो बोलतो क्रिकेट येतं. तो माणूस बोलतो हां. त्यानंतर लास्टला जज विचारतो झूट बोलायला येतं. तर ते बोलतात तेव्हापासून तेच तर बोलतोय. सुंदर. आता आपला तिसरा राऊंड सुरू होणार आहे. त्याचे नाव आहे आम्ही दिलेले वाक्य कॉपी करणे. आम्ही त्याचे नाव घेऊ, तो पुढे येऊन वाक्य बोलेल. चला. आम्ही एक वाक्य देतो, नीट ऐका हा तुम्ही सगळ्यांनी. ऐका. हे रामा उचल तो बाण
बाण आणि मार त्या पक्षीच्या डोळ्याला. सुंदर. दुसरा स्पर्धक. हे रामा उचलतो बाण आणि मार त्या पक्षीच्या डोळ्यात. हे रामा उचलतो बाण आणि मार त्या पक्षीच्या डोळ्यात. असं म्हणाला तर उद्या पण नाही उचलणार. हे राम उचलतो बाण आणि मार त्या पक्षीच्या डोळ्याला. हे राम उचल लवकर उचल तो बाण नाहीतर उडून जाईल तो पक्षी. हा उडाला तर बरं आहे कारण की तुमचा राम कधी पोहोचणार नाही तिकडे. हे रामा उचल तो बाण. हे रामा उचल तो बाण आणि मार त्या पक्षीच्या डोळ्यात. हे रामा उचल तो बाण आणि मार त्या पक्षीच्या डोळ्यात. तुमची स्टाईल बघून पक्षीच उडून जाईल. ए राम ए राम ए उचलतो बाण आणि मार त्या पक्षाच्या डोळ्यात. ए रामा उचलतो बाण आणि मार त्या पक्षाच्या डोळ्यात. तुम्हाला शाहरुख खान पक्षी मिळेल. हे रामा उचल तो बाण आणि मार त्या पक्षाच्या डोळ्यात. हे रामा उचल ना तो बाण आणि मार त्या पक्षाच्या डोळ्यात. गाणारा पक्षी पाहिजे. वा सगळ्यांनी सुंदरच बोलले. तर आता आपला इंडियाचा हायडॉल ठरणार. आजचा आपला इंडियाचा हायडॉल आहे कुणीच नाही. तुला दाखवीन केसरत चोरा तू बघशील माझा तोरा. ओहो आहा ओहो आ हाऊ स्वीट लवली ब्युटी चार्मिंग हाय. समदे धरत्याल मंजूचे पाय कुत्रे वाणी गोवत गोंडा संध्या पोरांच्या दारात लोंडा. हाय मंजू हाय दिलीप हाय मंजू हाय दिलीप मंजू मॅम टेमचे हाऊ डू यू डू कम गो हँगिंग गार्डन. आय बेग युअर पार्डन. कुणी देतील सिल्कची साडी कुणी देतील मोत्याची कुडी कुणी देतील फुलाचा सडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. मग कुठून जाईल राजकुमार सफेद घोड्यावरून स्वार. नजरेला जेव्हा नजर भिडल तो झटकन माझ्या पायाच पडल. म्हणल राणी हाय तुझ्यावर झालं फिदा क्या खूबसूरती कैसी अदा. माग काय हवं ते माग हे प्यारी माझ्यावर करू नकोस राग. म्हटलं त्याला हे काय असं उगाच लोकात होईल असं. कुंपणापर्यंत सड्याची धाव टिटवीनं धरावी का दर्याची हाव. हिराच्या कंठाला सुगळीचा कडा गटकाच्या पाण्याला का सोन्याचा गडा. मग राजाची एक रथात बसून मग राजाची एक रथात बसून तगडक म्हणजे कसं बी कर पण हो माझी सून. म्या म्हणत दरबारी धरत्याल राजाचे पाय. राजाचं मान तरी राग अगं राजाचं मान तरी राग. तोरणं बांधा आणि रांगोळ्या काढा ते अशोकाला शिकवीन चांगला सडा. म्हणत राजा ते अशोक मसेराला बेड्याच ठेवता. शिष्याच्या रस्त्याच्या कानात होता आणि लगलग सुरीने गर्दन त्याचा. त्या अशोक मसेरा घोड्याच्या शेपटाला जोडा आणि पातळून काढून चापकानं फोडा. मग राजा म्हणल भले हुशार ढाळून दे घोडेस्वार. तगडक. मग जेव्हा राजाचे शिपाई धरत्यात तुला म्हणजे सोडूया मला. धरशील पाय रडशील कसा रडत राहशील ढसा. तुझं ओ तुझं न तुझं क तुझ्या वस्तन अंगावर येणे. भोग आता गप आपल्या कर्माची फळं. तुझी चुरी चिकेला कायमचं टाळ. महाराज म्हणते याची गर्दन तोडा धम म्या म्हणल महाराज गरीबाला सोडा. तू म्हणजे देवी आलो तुला शरण